तुमची टाळी वाजवायची पद्धत सुद्धा उपकार केल्यासारखी आहे. नुसती उपकार केल्यासारखी टाळी वाजवत आहे. धर घे दार दार घे दार दार आली आमच्या गावात दार घे दार आली वेलतोऱ्या दार दार. इतकंही नका रे, थोडे आगदिकपणा असू द्या ना, हे की नाही. त्यातले पुढचे 2-4 टाळ्या वाजवतात, मागचे नुसते मड्याला बसल्यासारखे बसले. जसं काय तुम्ही माझ्या मातीला आलायत, मेलीये मी आणि तुम्हाला बोलवलंय महाराज शोकांतिका व्यक्त करायला, तशी तर बसलाय तुम्ही. बायका तरी जरा गोड बसल्यात, हे एकदम ॲटिट्यूड मध्ये. तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करती, बोल. एवढा ॲरोगन्स. आणि उभा राहिलेली मंडळी, माझी एक विनंती आहे, कितीतरी कीर्तन ही मर्यादा समजून घ्या की रे. कीर्तनात उभा राहायचं नसतं, कीर्तनकाराच्या व्यतिरिक्त आणि व्यासपीठाच्या व्यतिरिक्त. कधी कळलंय का कीर्तन तुम्हाला? समजून घ्या. तुम्हाला काय झालंय, कीर्तन म्हणजे मनोरंजनाचा खेळ वाटायला लागलाय. तुम्हाला कीर्तनात आणि बाकीच्या गोष्टीत काही फरकच वाटत नाहीये. तसं करू नका. उभा राहणारे उभे राहिले, येणारे आले, पडणारे पडले. तुम्ही उभा राहून काय मिळणार आहे दादा? लोकांची अवस्था जरा अवघड आहे नाही का? विनंती आहे, आपला परमार्थच फार अवघड आहे. आपण देवाला मानत नाही असंही नाही आणि मानतोय असंही नाही. आपला परमार्थ म्हणजे सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. कसला परमार्थ आहे हा? 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई वा रे वा, म्हणजे आरती वावळणारे तुम्हीच आणि नाचणारे तुम्हीच. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून आणला पाहिजे. सांगणारा आणि ऐकणारा दोन्ही महाराज बरं का. आणि कोणाचं ऐकताय? जयाचे अहिक धड नाही तयासी परित्र पुससे काही. ज्ञानोबरांचं स्पष्ट मत आहे. अहिक म्हणजे जगणं. चला जगता आलं नाही त्याला मोक्ष काय विचारताय? साधा प्रश्न आहे माझा मायबाप तुम्हाला. चला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कसा समजून सांगायचा? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्या तोंडानं समजून सांगितल्यावर कळणार आहे? ज्याला माणुसकी कळली नाहीये तो देव काय समजून घेणार आहे? अरे जो व्यसनात न निघाला नाही तो परमार्थात काय येणार आहे? इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का? बर. अरे हिला फसवाल त्याला. तुकडोजी महाराज म्हणतात बघा, आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीवर गेलो आणि हे बघा स्वातंत्र्य. यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, वास. तिकडं गाव पेटलं तरी चालतंय, आम्हाला काय देव देश धर्माचं करायचंय. आमचं ढेरग भरतंय ना, आमची हाऊस होतीये ना, आमची मज्जा होतीये ना. माझं व्यक्त एवढंच करायचंय मला की काही गोष्टी टाळायच्या तर टाळा ना. तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना. तुम्ही इथं बसलेली माणसं कधी विचार केलाय की समाधान आहे का माझ्याकडे? सॅटिस्फॅक्शन आहे? कमवलंय मी सगळं पण मी समाधानी आहे का? मी स्थिर आहे का? मी निश्चिंत आहे का? माझ्याकडे आनंद आहे का? पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलायला भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन धाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निशंक निश्चिंत राहिलेला. देवाला नवल वाटलं, वेडायस की काय बाबा? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळं त्यांच्या ताब्यात. अरे ज्या लोकांना आपलं आपलं म्हणत होतास तीच लोक तुझ्या जीवावर उठलेत. एवढी परिस्थिती वाईट असताना, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात, एवढ्या संकटात एवढा निश्चिंत झालास कसा? एवढं स्थैर्य, एवढं धैर्य आलं कुठून तुझ्यात? एवढ्या संकटात झोप आली तरी कशी रे बाबा? ज्यांना झोपा येत नाही त्यांनी कान उघडून ऐका. इथं बरीच लोक अशी आहेत ज्यांना झोपा येत नाही. इलेक्शन लोकांचा झोपा तुम्हाला नाही. आणि कशी झोप लागेल म्हणा? पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का झोप लागायला? तुम्हाला असं वाईट वाटत नाही का रे दादांनो? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पुरगी सासऱ्याची, माच तुम्हाला काय न्याय आहे पण जगाचा? आणि हे शास्त्र सांगता, शिवलीला पाटील नाही. ज्याने कोणी बायकोचा रुपया घेतला आणि खाल्ला ना त्याला जिंदगीत कधी समाधान नाही. उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्रीवित्त आदमादम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यांना अर्धी शिळी खाऊ द्या, पण जगाच्या बापाच्या दारात तो उत्तम पुरुष मानला जातो. त्याला अखंड समाधान आहे जो स्वतःच्या कष्टावर खातो, जो लोकांचं वरवाडीत नाही.
जो भावाचं खातो तो आधम आहे, जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीवर त्रास आहे महाराज बरं का. ज्यानं बायकोचं घेतलं ना त्यानं आयुष्यभर कुडत बसायचं. आणि आता वाजवा टाळ्या, वाजवीत जा, खऱ्याला खरं म्हणीत जा. हा, तुम्ही मुद्दाम नाही टाळ्या वाजविला, तुम्हाला माहित आहे आपण घेतलंय. गप, आपण नसतं घेतलं म्हणजे वाजवली असती. आपण खाऊन बसलोय ना, आपण काय वाजवायची महाराज, आहे की नाही? थोडा विचारही करत जरे. माझ्या आयुष्यातला त्रास कोणामुळे? माझ्या कर्मामुळे. मी चुकीचं वागलोय. ज्या गोष्टी आपल्यात चालत नाही त्या आपण धडधडीत केल्या रे. कर्माचे 5 प्रकार: नित्यकर्म, प्रायश्चित कर्म, काम्य कर्म, निषेध कर्म आणि सामर्थ्याने आपण जे अखंडितपणे उदरनिर्वाहासाठी करतो ते कर्म. आता नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त, काम्य आणि निषेध हे कर्माचे 5 प्रकार. नित्यकर्म हरिपाठ, काकडा हे नित्यकर्म. निषेध कर्म जे करायचं नाही. प्रायश्चित्त ज्याच्यासाठी आपण चुका झाल्या म्हणून करतो ते कर्म. नैमित्तिक निमित्तानं केलेलं. आणि काम्य उदरनिर्वाहासाठी केलेलं. लक्षात घ्या, आपल्याला 4 कर्म करायचे आणि 1 कर्म करायचं नाही. निषेध कर्मामध्ये 7 गोष्टी येतात. तुतच्च मासम मदिराच्च वैश्या मृगार्थ चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. ह्या 7तली 1 केली ना तुम्ही आनंदी राहू शकत नाही. त्यातला पहिला, 7 गोष्टीतलं पहिलं मांसाहार. नाही चलत रे, नाही चलत. तर हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही. तुम्ही धर्माच्या विरुद्ध वागताय. आणि खाणारी पिणारी माणसं देवाच्या प्रसादाला सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या, अरे प्रसाद तरी बादलीतला खालचा खा. का तिथं बी तरीच हाणतो महाराज. जरा तरी डोकं लावीत जरे. हा, आणि इतकंही विचित्र वागू नका. पुरुषांचं मरू द्या. काही काही घरातल्या बायका खतरनाक आहेत. काही काही घरातली बाईच म्हणती रविवार या जा ना की पिंट्याला आवडतंय, मी चांगलं करते. हा बरं, तुझ्या हाताला हेच चांगलं जमतं ग, दुसरं काही येत नाही. आणि असलं करू नये ना. किती सोमवार गुरुवार आणि चतुर्थ्या करा, काही फायदा नाहीये. आयुष्यभर चुकीचं वागायचं आणि 1 दिवस परमार्थ करायचा. आणि कसला उपास करता ग माय? चतुर्थी धरती, 4दा कॅलेंडर बघते, कवाय चंद्रोदय कवाय चंद्रोदय. धरती कशाला? सहन होतं तर धरायचं दादा. आणि विनंती माझी, लय उपवासाच्या भानगडीत पडायचं नाही. ना शरीरासी ताडावे. पण उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे का? मी काय विचारतेय, उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे का? ती आणत्याल दुसरी, तुम्हाला खपेल का? ती दुसरीच आणाय बसलोय महाराज. तुम्हाला सहन होणार आहे का? मग कशाला जीवाला मरताय? पोटभर खा. हाडाची काढ झाली तुमच्या, माझ्याकडे बघू नका. माझी कीर्तनानं झाल्यात, मी खाते जीवाला. लई नाही ग मरायचं माय. अंतकरण शुद्ध ठेवायचं फक्त. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतो असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त होतो असं नाहीये. नजर एवढी सामर्थ्यवंत ठेवा, इतकी समभावाने ठेवा. प्रत्येकात ज्या दिवशी तुम्हाला पांडुरंग दिसेल त्या दिवशी सगळ्यात मोठे भक्त आणि सगळ्यात मोठे ज्ञानी तुम्हीच असाल. फक्त समभाव असू द्या. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितीरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगतायत हे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान, ज्ञानाला फुडलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. किती ज्ञानोबा तू केव्हा समजून घेतले का हो माऊली? 25 वर्षाची पोरगी आहे मी. काय वाटतं तुम्हाला? एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली का कुठल्या वनात जाऊन? काहीच नाही केलंय दादा. माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही. माझा बाप माळकरी आहे. सुपारी घात नाही आपला बाप. माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय दिवस चालू करत नाही. माझा आजोबा आयुष्यभर भजनात गेलंय त्याचं. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. त्याच्यामुळं बरं झालं आमचं. आम्ही बोंबलत नाही फिरत दादा. देवानं एवढी कृपा केली, आमच्या घरात परमार्थ होता. माझ्या आईनं सांगितलं, माय मी अमर नाहीये, मी कालांतराने सोडून जाईल तुला. पण एकदा ज्ञानोबारांना आई म्हणलंस ना, त्यांच्या पदराखाली जर माऊलींनी तुला घेतलं तर आयुष्यभर तुला कुणी अपयशी ठरवू शकत नाही. एवढं सामर्थ्य ज्ञानोबारांच्या पदरात घेण्यात आहे. फार सामर्थ्य आहे रे. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून देवानं काय द्यावं याचा विचार केलाय कधी? किती करतात ना ज्ञानोबा. आणि काय वाटतं तुम्हाला, कोण आहेत ज्ञानोबा? विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहेत. हे जे विज्ञानाच्या टिमक्या वाजवतात ना लोक, कॉन्व्हेंट स्कूल, इंग्लिश मीडियम, त्यांना सांगतेय 4 पुस्तकं शिकले म्हणजे ज्ञानेश्वरी कळत नसते. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला ना, फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला.
पण पिढ्यानं पिढ्या गेल्या तरी कृपा असल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी मिळू शकत नाही, हे मात्र अखंडितपणे लक्षात ठेवा. त्याला कृपाच लागते. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला, अशी शिक्षण संस्कृती सांगते. वेस्टर्न कल्चर स्वीकारलं आम्ही. अरे तरुणांनो, हुशार असाल तर या एडिसनच्या अगोदर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्ष, ओनली 16 इयर्स. थिंक अबाउट इट इन डीपली. गांभीर्यानं विचार करा, काय ज्ञान असेल आणि काय अध्यात्मात ताकद असेल. 16 वर्षाचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रकटले येते जलखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात अगोदर अध्यात्माने स्पष्ट केलं. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. पण विषय काय आहे ना माऊली, आजही माझ्याकडे डोंट जज बुक बाय कव्हर ही म्हण लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच व्यक्तीचा क्रायटेरिया ठरवला जातो. पैसा फार महत्वाचा आहे कलियुगात आणि आहेच. बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगते, पैसा कमवा, मोठे व्हा. तुम्हाला जर वाटत असेल की जीव गेल्यावर तुमचे मायबाप मरतात तर तुम्ही भ्रमात आहात. तरुण वयात कर्तव्य करायच्या वयात ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता ना, त्यावेळेस तुमचं बाप पण खरं मरलं जातं. भर तरुण वयात जेव्हा तुम्ही बापासमोर व्यसन करून उभे राहता ना, तुमचा बाप तेव्हा मरतो. 4 माणसात जेव्हा तुम्ही अपमानित होतो ना, तेव्हा तुमच्या आईची मान खाली जाते. आणि याच्या उलट कीर्तनकार आहे म्हणून बहीण आहे म्हणून सांगते, 4 माणसात जेव्हा तुमचा सन्मान होतो ना दादा, तुमच्या बापाचा भरून आलेला ऊर म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्म्याने केलेली कृपा असते. हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान आहे की आपण आपल्या आईबापाला सामर्थ्याने मोठं करतोय. आणि काय करताय रे तुम्ही तरुण वयात? नाही ते फालतू धंदे. अरे पाया पडते बाबांनो तुमच्या, नका नाही त्याच्या पाठीमागे लागू. हे व्यसन करायचं, प्रेम करायचं हे वय नाहीये. एकदा लाकडाची राख झाली ना, राख पुन्हा पेटत नसते. कष्टबिष्ट करा जरा. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं कोणाच्या जीवावर उभं करणार आहे? राजाच्या पोरानं राजा व्हायचं स्वप्न बघावं, गरीबाच्या पोरानं नाही. हे छत्रपतींना शिवलाही नाही विचार. आत्मविश्वास होता, माहीत होतं कुठल्याही अपयशाला यश बनवू शकतो मी. मनगटात ताकद होती. शत्रूची पोरं अखंडितपणे आपल्या जवळ करायचं सामर्थ्य होतं. ही शेतकऱ्याची मुठभर पोरं हाताला धरली, सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत करणारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानात होऊन गेले. कधी केला या गोष्टीचा विचार? का फक्त बोंबलायचं आम्ही शिवराय, आम्ही मावळे? अरे तुम्ही डोमकावळे. दरवर्षी रावणाला जाळता का? तर रावणाने सीतामाईला उचललं आणि तुमचं काय रे? त्या रावणापेक्षा तुम्ही गुणाचे आहेत का? तुमच्यापेक्षा रावण बरा. त्याला मर्यादा तरी कळायची. रावणाची पत्नी मंदोदरी विचारतीये रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा वाईट विचार आला नाही का डोक्यात? छे का हो? तुमची नजर मला माहित नाही का? वासनेपोटी हजारो बायका महलात आणून ठेवल्यात तुम्ही. मग एवढी सुंदर स्त्री ताब्यात असताना तिच्याकडे वाईट नजरेनं बघावं असं वाटलं नाही? वाटलं तरी मनाला रोखलं ग. का हो? घाबरता का रामाला? अगं बाई, घाबरत असतो रामाला. सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला, या बदल्यात उचललंय सीतामाईला. मला जगाला दाखवायचं होतं रामापेक्षा रावण श्रेष्ठ. पण मला भान होतं, जेव्हा सीतामाईचं अपहरण करत होतो ना, तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होतो त्यांच्या समोर. भिक्षाम देगा माई म्हणून पदर पसरलं होतं त्या आई समोर. अगं मंदोदरी, जिला आई म्हटलो तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावलात तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं कोणात नजर सामर्थ्य ठेवावं. जिला आई म्हणलं तिला आईच मानावं, जिला ताई म्हणलं तिला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का दादा? होय, अवघड आहे नाही का? कारण चुकीची व्यसन. प्रथम मांसाहार. आलाच जाग्यावर? प्रथम जे करायचं नाही, ज्याच्यामुळे दुर्बुद्धी येते, मांसाहार. द्वितीय मदिरा. तोंडात नाही कळलं तर ऍक्शन न कळेल ना. मदिरा हो, मदिरा कळती? 90 सॉरी, हा खांबा, ही 90. यूट्यूबची कृपा, दुसरं काही नाही. आणि फक्त पुढच्या पिढीला नावं नसतरी ठेवायचं. आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. आज
आजकालची पिढी वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण का गेली बाबा? बिडी फुकून तुमची तोंडा आत गेली म्हणून आमची पिढी वाया गेली. तुम्ही काय आम्हाला आदर्श ठेवला समोर? हा, मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळता तुम्ही, भिंगाच्या चष्म्यातनं राणी शोधता तुम्ही. तुम्ही गुणाचे, फक्त आम्हीच वाया गेलो, हो की नाही? अरे तुम्ही काय केलं? तुम्ही आम्हाला शिकवलत काय? लय अवघड आहे नाही का? अवघड म्हणजे इतकं आहे ना, आता ह्या बायका सुद्धा दारात बसल्यावर म्हाताऱ्या, आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलो, यांना काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं. आणि तू काय करती? ज्ञानेश्वरी वाचती? अगं मिसरी चुळती तू. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका खतरनाक वास आहे त्या मिसरीचा. नातीला कुठल्या तोंडाने सांगणार आपण चुकीचं वागू नको? जर आपणच आयुष्यात कधी परमार्थ केला नाही, शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग माय? शेवटचा हरिपाठाचा अभंग जे तोंडात आलाय, अगं हरिपाठाचा अभंग तोंडात आलाय का कधी? देवासमोर निस्वार्थी कधी उभे राहिलात ग? अगं सगळं मरू द्या, लोकाविषयी चांगला विचार शेवटचा कधी केलाय ग? अगं लोकांचंही मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? लोकांना चांगलं करायला आणि देवानं चांगलं होऊ द्यायला कधी केलाय या गोष्टीचा विचार? आम्हाला फक्त आमचं बरोबर दिसतं. बाया वाचवणारे आम्ही, बाया नाचवायला लागलो, पण डोळ्यात शरम नाही आमच्या, खरंच नाही. आज माझं कीर्तन ठेवलं म्हणून सुशीलदादांचे मनस्वी आभार मानते मी, पण त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे आभार नाही. त्यांनी या शंकरपट यात्रेला सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक हे जास्त गरजेचं आहे दादा. आजकाल लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार ढासळत चालली आहे. माणसं गोळा करायची सध्याच्या स्थितीला काही अवघड नाही, लोक गोळा करायची काय अवघड आहे? या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं गोळा झाली असती. होय पोरांनो, त्याचं काय? तुझ्यासाठी गेली आता लय भोगावं लागणार बरं तुम्हाला एके दिवशी. तुम्हाला वाटतं नाही सोपं? हां चला या विषयाकडे. पहिलं आहे मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. नाही चालत आपल्या. आपली बायको सोडली तर कोणाकडेच नजरवर करून पाहायचं नाही, चालतच नाही. चौथं वैश्यागमन, पाचवं चोरी, सहावं जुगार, सातवं शिकार. या सातीतली एक जरी गोष्ट केली ना दादा, यश मिळेल अपेक्षाच करायची नाही. मग कोणीतरी म्हटलं अहो दादा आम्ही लय माणसं बघितली ज्यांनी हे सगळं केलं तरी यश आहे, त्यांना जाऊन कधी विचारा सुखी आहेस का बाबा? जी माणसं तुम्हाला श्रीमंत वाटतात ना, जी माणसं तुम्हाला सुखी वाटतात, त्यांना एकांतात कधीतरी विचारा बाबा सगळं आहे तुझ्याकडे पण तू सुखी आहेस का? तू समाधानी आहेस का? तुझ्याकडे शांतता आहे का? स्वतःची लेकरं मान्यता देत नाहीत त्याला, स्वतःची बायको विचारत नाहीये त्याला, घरात किरकिर आहे, वेदना आहेत, आलेला पैसा हॉस्पिटल वारी चाललाय, आलेला पैसा कोर्टाच्या पायरीवर बसायला लागायला लागलाय. कुठून? कर्म. पैशाला किंमत नाहीये माऊली, लक्षात ठेवा. विपदो विपदो नैव संपदो च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे, तो अखंडितपणे धनवान आहे. अवघेची त्रैलोक्य, त्याला अखंडितपणे सुख आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असे, फक्त सदा नाम घोष करू हरिकथा. ही ताकद आहे रे परमार्थात. विचारलं कृष्णाने अर्जुनाला कसं काय झोप आली बाबा तुला? लक्षात आहे ना? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. तुम्ही पण तुम्हाला धरून आणलं का रे? मायबाप धरून आणलं तुम्हाला? मग बळजुबरीने आलात का? 200 दिलेत का यायला? मग जरा नीट असं जरा आनंदाने बसून दादा. मी काही तुम्हाला शास्त्र विचारत नाहीये, मगाशी आपण जे अपूर्ण सोडलंय ते पूर्ण करतोय आपण. लक्षात आहे ना? कृष्णाने विचारलं अर्जुनाला कशी काय झोप आली बाबा तुला? उत्तर कान उघडून ऐका आणि आयुष्यभर लक्षात ठेवा. अर्जुन म्हणला देवा, ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा, वेडायस की काय? तुझ्यासारखा विश्वनाथ पाठीशी आहे, मला कशाची चिंता? घालोनी या भार राहिलो निश्चिंती, निर्विलय संती विठोबासी, मागे पुढे उभा आहे संभाळीत आली या घात निवाराया. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तू होतस ना बाबा सगळं आमच्यासाठी. तू काय केल्याचं सोडलं सांग बरं? तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुझा रक्षदापदी अमुते. चोकवांसाठी महार झालास, हृदयासाठी चांभार झालास,
मोरबांसाठी कुंभार झालास, नरेंसाठी सोनार झालास, सावतांसाठी माळी झालास, नामदेवांसाठी धावत गेलास, तुकोबांची गाथा दरवलीस, ज्ञानोबारायांची भिंत चालवलीस, कान्होपात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, मुक्ताईंना समरूप करून घेतलंस, सखूबाईसाठी सकू झालास, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, चंदन उगळलास आणि आमच्यासाठी मायबाप झालास की रे देवा. किती करशील रे बाबा. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, तुझ्यासारखं कुणी सांभाळतच नाही रे विठ्ठला. मग अवघेची त्रैलोक्य, मला दुःख कशाचं सांग ना, मी दुःख करू कशाचं. अनाथाचा नाथ जनार्दन, मला सगळ्यांनी साथ सोडली तरी चालतीये आणि माझी विनंतीच आहे, लोकांनी त्रास देऊ द्या. जेव्हा लोक आपली हारण्याची वाट बघतात ना, तेव्हाच जिंकण्यात मजा असते आणि त्या जिंकण्यामध्ये आनंद असतो. जेव्हा लोक म्हणतात याला काही जमणार नाही, तेव्हा करायचं असतं. आमच्या लॉचं फर्स्ट इयर होतं, माझं लॉ कम्प्लीट यावर्षी आहे. आमच्या इंट्रोडक्शनच्या काळामध्ये सरांनी सगळ्यांना विचारत होते, बाबा काय तुझं वय काय, कुठून आलायस, काय तुझं नाव काय. एका मुलाला उभं केलं, विचारलं त्याला, काय रे बाबा काय एज्युकेशन, नेमकं ग्रॅज्युएशन नंतर आलायस की 12वी नंतर करतोयस. त्याने उत्तर देताना आम्हाला कळलं पोरग बोबडं होतं. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला कशाला ऍडमिशन घेतलंयस, वकील व्हायचं वय तुला, तुला बोलता येत नाही, तू वकिली करणार कशी. तो म्हणला ततलं बोलू नका. अरे कतलं बोल, ततलं नाही तर कतलं बोल, तुला बोलता येत नाही येड्या, वक्तृत्व प्रबळ नाही तुझं, शब्द फुटत नाही तुझे, वाक्य पूर्ण होत नाही, शब्द रचना करता येत नाही, तू वकिली करणार कशी. चल झालाही वकील तू, तुला केस देणार कोण, आणि जर दिली एखाद्यानं दया येऊन तू लढणार कशी. म्हणला कती बी ललल. अरे कती ललल, तू ललल पण पुलच्याला कलल का, तू लललेली कलाला नको, ललल काय ललल नाही. म्हणला ललल. अरे वेडास का, ऍडमिशन चेंज कर, विनाकारण इथे अट्टाच करू नकोस, वेळ वाया जाईल तुझा, मोठा आहे म्हणून सांगतोय, ऍडमिशन चेंज कर. पोराने नम्रपणे सांगितलं, सर मलाही कळतंय, पण माझ्या वडिलांचं स्वप्न आहे मी वकील व्हावं. कारण मी लहान असताना माझे वडील गेले आणि मी लहान असताना माझ्या डोक्यावरून हात फिरवून, त्यांना माहीत नसतं तेव्हा की मी पुढे जाऊन बोबडा होईल, खूप लहान होतो. माझ्या डोक्यावरून हात फिरवून माझा बाप म्हटला, बाबा कमी शिक्षण असल्यामुळे सगळ्यांनी गैरफायदा घेतला माझा, माझी अख्खी इस्टेट, अख्खं वैभव, अख्खी संपत्ती या कोर्टाच्याच पायऱ्यावर गेली. माझी विनंती आहे तू मोठा व्हावं, वकील व्हावं आणि माझी सगळी स्वप्न तू अखंडितपणे पूर्ण करावी. हे बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं उभा आहे, बाकी काहीच कारण नाही आहे सर माझं. सर म्हणले खरं आहे रे बाळा तुझं, पण तू वकिली नाही करू शकतस. तो म्हटला सर एखादी परीक्षा घ्या, हरलो तो नाही करत, जिंकलो तर तुम्ही द्या ॲडमिशन. सर म्हणले एक काम कर, हे 10 रामायणाचे ग्रंथ घे, माझ्या पुढच्या लेक्चरपर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकलास ना तर मी अखंडितपणे तुझी सगळी फीज भरून टाकेल कॉलेजची. पोराला आनंद वाटला, आपली आई लोकांच्या रानात जाऊन काम करते, ती कशी तरी आपलं पोट भागवते, आपला शिक्षणाचा भार घेते. जर सरांनी केलं तर बरं होईल. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी विचारलं कुठे रे ते, बोलव त्याला. समोर आला, याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता मला जमणार नाही तुला. पोराने वर मान करून सांगितलं थल, थगले ऐकले ग्रंथ, थगले ऐकले. सर म्हणले कस काय. थोपय म्हणला थल, थगल्याला थांगितलं हे लामायण आहे, थगल्याला थांगितलं हे लामायण आहे, हे लामायण तुम्ही घ्या नाहीतर मी हितत वातून दाखवतो. लोक म्हणले तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं महाराज बरं का. स्ट्रॅटजी गणिमी कावा, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली ना दादा, तो कोणीच आपल्याला अपयश ठरवू शकत नाही. फक्त मी याच्यात कमी आहे, माझ्याकडे पैसा कमी आहे, माझ्याकडे सामर्थ्य कमी आहे, माझ्याकडे माणसं कमी, माझ्याकडे वेळ कमी, हे असं म्हणून चालत नाही. कारण देऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाही तुम्ही. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जाईल का. सिंह झोपलाय, हरणाला फार माया आली. हरिण म्हणला बापरे सिंह झोपलाय. सिंहाला म्हणला तू तोंड आ कर, मी तुझ्या तोंडात जातो. अनलॉजिकल आहे ना हे. अगदीच तसं कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. मग कोणीतरी म्हटलं देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलत नाही का. नाही, देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलत नाही. देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलायचं बळ मनगटात येतं, हे अखंडितपणे डोक्यात ठेवा. करावा आपल्यालाच लागतं. तुम्हाला असं वाटत असेल की काही न करता मिळेल, करावं लागेल. योजनानाम सहस्त्रशोषणे गच्छेत पिपलिका अगच्छेन वैनतोपी पद एकम न गच्छती.
इच्छा असेल तर मुंगी मैलभर चालू शकते, आणि इच्छा नसेल ना, वेगवान गरुड सुद्धा एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. इच्छेवर सगळं अवलंबून आहे, तुमच्या निश्चयावर सगळं अवलंबून आहे, तुमच्या शक्तीपेक्षा तुमच्या बुद्धीवर जास्त सगळं अवलंबून आहे. पण विनंती माझी, थोडे सावध व्हा. आजची जी परिस्थिती आहे ना, ती फार वेगळी आहे बाबांनो. इथे पैशाला फार किंमत आहे. आजही एखादा मोठा साहेब जर कीर्तनाला आला तर गरीबाच्या माणसाला उठवलं जातं, उठ साहेबाला बसू दे. हट्ट केला जातो, साहेब 2 घास खा, 2 घास, आमच्या गावचं 2 घास खा साहेब. अरे गावकरे हो, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुमचं खाऊन काय पोट भरणार आहे त्यांचं. पण तुम्हालाही थोडंफार डोकं पाहिजे ना. जनाबाई फार गोड सांगतात याला, म्हणतात काय देवा विठ्ठला जग रे तुझं. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, पण विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. बाकी कसं म्हणायच तसं म्हणा. किती गोड दिवस ना. काल गणेश जयंती, आज वसंत पंचमी, जमेल तसं भजनाला काय. तुम्हाला रचलेली गाणी ठीक. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं मागण रे. हे देवासमोर निस्वार्थी गेलात. देवानं काहीतरी द्यावं म्हणून देवाच्या दारात जाऊ नका. देवाने खूप काही दिलंय, याची कृतज्ञता बाळगण्यासाठी देवाच्या दारात जा. तुम्ही अखंडितपणे सुखी राहणार आहे. कारण माझा बाप न सांगता तुम्हा कळो येते. माझ्या विठ्ठलाला सांगायची गरज नाही हो माऊली, खूप करतात ते. काय सांगू तुम्हाला किती करतात. आयुष्य कधी त्यांच्या चरणावर ठेवून बघा. पण इतकं प्रेम पाहिजे की स्वतःचा विसर पडला पाहिजे. भक्त इसे जाना जे देही उदास, गेले अशा पाश निवारून. इतकं स्थिर पाहिजे. नाहीतर हे षडविकार देवापर्यंत पोहोचू देत नाहीत. हे जळेविन बुडविती आगेविन जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रविन साधिती दोरेविन बांधिती, ज्ञाने स्त्री विदिती पैज लावणी. हे चिकळीविन रोविती पाशीविन गोविती, कवना जोगीन होती आतुवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला. हा दंबूर उडविला जगीही, हे ज्ञान निधीचे भुजंग. हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे. हे षडविकार नाही देवापर्यंत पोहोचू देत. तुम्हाला काय वाटतं? इथं यायला भाग्य लागतं रे. काही माणसं म्हणाले निघालो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणले गेलतो बसलो नाही, काही म्हणले बसलो मधनं चालो पटलं नाही, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. अहो कीर्तन झाल्यावर एक माणूस हसत होता, म्हटलं झालं आता का हसतोय. ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. लय येडे माणसं जगात, लोकांच्या नादी लागून चालत नाही माऊली. माझी विनंती आहे, अखंडितपणे जगाच्या बापासाठी समाधानी राहा, आणि त्याचं तू आहे म्हणून राहा. करा विचार. इथे यायला भाग्य लागतं. हे शब्द माझे नाही आहेत. नामासी विनमुख तो नर पापिया, हरविन धावयान पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात, ताई पाप 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 म्हणजे काय असतं. माऊली, स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. वारकरी संप्रदाय पदरात पडू शकत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव, मानव देह येऊन सुद्धा जगाच्या मालकाचं नाव न घेणं. कारण हे त्याने दिलंय रे. कधी विचार केलाय कोण आहात तुम्ही त्याचा. शाहिस्ता खान, शाहिस्ता खानाला लाल महालाच्या हल्ल्यामध्ये त्याची बोटे छाटली गेली. शाहिस्ता खानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. त्या महालाच्या हल्ल्यामध्ये शाहिस्ता खानाची बायको पळत पळत आली. जहा पडा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्ता खान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक ते बायकोला वाटलं. क्या लगता आपको जहापना शत्रु है वो आपका. तुमने उनकी बहु बेटियां उठाई, उस वक्त तुमने ख्याल नहीं. लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेगम शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है वो. औरत जात का सम्मान करते हैं, शत्रुता औरत की तरफ नहीं दिखाते. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहात दादा तुम्ही. तुमच्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच कर्तृत्व हवं. हे बहीण म्हणून सांगते मी, तुमच्या चरणावर मस्तक ठेव. यशस्वी व्हायचंय ना, समाधानी व्हायचंय ना,
थोड्या या चुकीच्या गोष्टीतनं बाहेर पडा रे. मला काय म्हणायचंय, रमायला तीच गाणी लागत नाहीत, हिकडली बी जमतात. जे ऐकू येतात तुम्हाला ते. मला लोकांच्या बुद्धीचं नवल वाटतं. म्हणजे माहीत नसेल का पुढे कीर्तन चालू आहे. बरं कीर्तनात ताकद किती, किती निर्बुद्धिक झाली ना लोक इतकी. पण कौतुक या गोष्टीच आहे, सुरुवातीपेक्षा आता जरा मंडप चांगला आहे की नाही. तिकून इकडं आलेत वाटतं. आधी तिकडे गेलते, तिकडं मजा आली नाही, मग इकडं आले. अरे तुम्हाला आयुष्यात वेळ लागते हे तर किती अवघड आहे. वेळ येतोपर्यंत आधी चुकीच्या ठिकाणी पेक्षा योग्य ठिकाणी जा. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. हे काळा नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी. माशी पंख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पाखड्याला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जीव जातो. वेळ जायच्या आधी सुधरून वागा. पुन्हा बोंबलायचं नाही, देवानं वाटोळं केलं. देवानं केलं का, तुमच्या कर्मानं केलं येड्यांनो. हा, कधीतरी तुम्ही इथे रमा. आणि देवाच्या नामाला काही तत्व नाही रे. नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. फक्त तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. तुम्ही देवाकडे 3 पावलं चाला. शब्द देते माझा विठ्ठल तुमच्या घराकडे 47 पावलं चालतं. एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं आहे. तुम्हाला 3च चालायच्यात माऊली. खूप करतो माझा पांडुरंग, खूप खूप. म्हणजे किती सांगू तुम्हाला. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्येची पोरगी आहे. कीर्तन नामदेवरायांचं ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा. कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं तिला म्हणतायत, बाई नाचणारीची जात तू कीर्तन ऐकायला बसली का. आता तू कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं. लोकच रे, पहिली काय ना आत्ताची काय. वाईट बोलणार ती बोलणारच. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली. आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे यानं बरी केली. अरे कस करू मग, कस तरी जगू द्यात जा बाबा. हो, लोकांचं लय अवघड आहे. लोकाला घर घेतलेलंही सांगायचं नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं जप्त केलेलंही सांगायचं नाही. दोन्हीपैकी कुठलीच गोष्ट जगाला सांगायची नाही. लोकाला तुमच्या आनंदात आनंद नाही, दुःखात. कुणीतरी म्हणलं नरकात गेल्यावर जाळतात म्हणे. मी तुम्हाला सांगू, आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची गरज नाही. जो जिवंतपणी दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो सध्या नरकातच जळतोय. त्याला मेल्यावर नरकाची वाट बघायची गरज नाही दादा. तो ऑलरेडी नरकात आहे. त्याला ऑलरेडी लोकांचं घर बघून पोटात पेट उठतोय. लय बेकार आहे ते. किती अवघड आहे ना आपलं. एवढे कशी निर्बुद्धिक रे. करा संतांचा विचार. सगळं सगळं ऐश्वर्य तुकोबांनी देहूला देऊन टाकलं. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती जगद्गुरु तुकोबांची होती. स्वतःची बायको लेकरं अन्न अन्न करून मेली, पण पोट लोकांचंच भरलं. स्वतःच्या घराचा विचार नाही केला. स्वतःची बायको आणि 2 मुलं अन्न नाही म्हणून मेली तडफडून. तरी तुकोबाराय म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे परिया दुष्काळी पिढा गेली. बरं झालं बायको लेकरं मेली, तेवढाच भजन कराय रिकामा झालो मी. नाही तर लय झंगाट लावायचे महाग. भजनालाच गेले का भजनालाच गेले का. बरं झालं मेली. एवढी निश्चिंत व्हायला तुम्हाला मन स्थिर करावंच लागणार आहे. स्टेबिलिटी हवीच आहे. नका थोडे समाधानी व्हा आणि त्याच्यासाठी थोडे स्पिरिच्युअल व्हा, थोडे आध्यात्मिक व्हा. मेडिटेशन, व्यायाम, योगासनं आयुष्यात हवी रे. कसलं आयुष्य आहे तुमचं. अरे बसताना धादा दुखतोय, उठताना धादा दुखतोय. माणसं आहे वय तुम्ही. हा, मशीन तरी बरी तुमच्यापेक्षा. शरीर जपा ना. सगळ्यात मोठी संपत्ती जगाच्या बापानं हीच दिली आहे, शरीर. याला चुकीच्या ठिकाणी घालवता. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. युक्त आहार खा. काय अवघड आहे. नाही पुड्या खाणाऱ्या पोरांच्या तोंडात तर पाणीपुरी सुद्धा घुसत नाही. तोंडच फाकत नाही का ती. असं काय हो अरे कसा खातो येड्या. थोडी RMD विमल बंद केली म्हणजे तोंड वासेल. हा, फुटबॉल सारखं आयुष्य करून ठेवलं. इकडून ढकलला की तिकडे जायचं आणि तिकडून ढकलला की इकडे यायचं आणि उरल्या सुरल्या वेळेत मेसेज करायचा. झाला धंदाच झाला जिंदगीचा. एवढंच करायचं आयुष्यात. बाकी काहीच नकोय तुम्हाला. आणि काय ग पोरींनो, बहीण आहे म्हणून सांगते की ग, कधीतरी उठा रातच्या 12 वाजता. जा त्या बापाच्या अंथरुणाजवळ. त्या बापाचेच जिजलेले पाय आणि सुकलेला चेहरा बघा. आयुष्यात त्याने तुमच्यासाठी किती कष्ट खाल्ल्यात याची जाणीव ठेवा. आणि विठ्ठलला स्मरून त्याच्या पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल.
यदा कदाचित काहीच नाही जमलं तर कमीत कमी तुमच्या नावाला माझ्यामुळे कलंक लागेल असं आयुष्यात कधी वागणार नाही. माझ्यामुळे 4 माणसात तुमची मान कधी खाली जाणार नाही. हे वचन द्या की ग तुमच्या बापाला. हा, आयुष्यभर कष्ट करून जगणारा बाप लका तुमच्या एका चुकीमुळे आयुष्यभर खाली मान घालून जगतो. काय वाटतं तुम्हाला योग्य आहे? किती निर्बुद्धिक आणि किती नालायक वागायचं आहे अजून आयुष्यामध्ये. आपल्या 5-10 आणि साधा प्रश्न आहे माझा पोरांनो तुम्हाला, बहीण म्हणून नजरेत नजर घालून विचारते. साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. 20, 23, 25 वर्ष जी पोरगी स्वतःच्या आईबापाजवळ राहून आईबापाच्या नावाला कलंक लावून तुमच्यासोबत यायला तयार होते, जी पोरगी स्वतःच्या पोटच्या आईबापाची झाली नाही, ती तुमचा संसार काय चांगला करणार आहे रे? या गोष्टीचा कधी विचार केलाय का डोक्यात? तुम्हाला वाटतं पोरीनं माझ्यासाठी सगळं सोडलं, मूर्खा, त्याला तिथल्यापेक्षा हित बरं वाटलं. तिला शब्द झाला. आयुष्यभर तुम्ही तिच्या हाताखाली मांजर म्हणून राहिला सामर्थ्यवंत. आणि कुठलं शास्त्र आहे रे हे की आईबापाला कलंकित करून स्वतःच्या सुखाचा महल खडा करायचा? आणि बरं ही उदाहरणं बी लय भारी जातात बरं का. कृष्णाला 16,108 होत्या. वा शाबड्या वा, तुला तेवढंच माहिती जिंदगी देऊन, दुसरं काही माहित आहे का नाही? ज्ञानोबा तुकोबा जनाई मुक्ताई कधी आहेत डोक्यात घेतल्यात का? आणि कोण म्हणलं तुम्हाला कृष्णानं 16,108 बायका केल्या? बरं केल्या तर का केल्या माहित आहे का? मग तोंडवर करून फक्त बोलायचं, फक्त देवाला कलंकित करायचं. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलोय, समाज स्वीकारणार आहे का आम्हाला? 7व्या अवतारामध्ये सीतामाई पत्नी होत्या तुमच्या, तरी अग्निपरीक्षा द्यायला लागली त्यांना. साध्या गवळ्याच्या गवळणी आम्ही पावित्र्याची पावती कोणाकोणाला दाखवत फिरायची जगात. आणि हिंदू धर्मातल्या स्त्रिया आहेत आम्ही. जगता आलं ना नजर वर करून स्वाभिमानानं जगू, आणि नाही स्वाभिमानानं जगता आलं तर स्वतःचा जीव सोडायचं सामर्थ्य मनगटात ठेवणं सामर्थ्य आमच्या मनगटात आहे. कशाला जगायचं मूर्खासारखं? देव म्हणला तुमची चूक नाही तर कशाला भोगताय? विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही? ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. आणि कान उघडून ऐका, त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हे डोक्यात ठेवत जा जरा. तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे कोडे. आपलं भक्त बरोबर हो की नाही? राधाकृष्णाचं लग्न झालं नव्हतं, त्यांच्या प्रेमाला परवानगी, मग आम्हाला काय होतंय? तुला आंध्रात नेऊन हाणते मी एके दिवशी. तुला तू स्वतः कृष्ण वाटायला लागला? बोमलत फिरणारा कृष्ण असतो का? कृष्ण माहित आहे? राधा माहित आहे? 22 वर्षाच्या होत्या राधा, त्यावेळेस 5 वर्षाचे होते श्रीकृष्ण. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. कृष्णा, आता तुझी राधा 5 चिंतू 22चा आहे का? तुझी राधा 22 चिंतू 5चा आहे? असा रांगत जातो का? मला तुला आवडते असं करतो? डोकं वापरत जा. तुम्हाला जे करायचं ते स्वतः करा, देवाची नावं घेऊ नका मधी. तुमचं लय अवघड आहे बाबा. बोकड कुणाला कापलं? देवीला कापलं. आणि खाल्लं कोणी? काय माणसे तुम्ही? कशाला देव मध्ये घुसवता? कुठलाच देव कोपत नाही आणि नाहीच. कान देऊन एकच वाक्य कीर्तनातलं ऐका, देव कधी कोपत नाही, आणि कोपतो ना तो देव नाही. कसला परमार्थ आहे? लईच अवघड आहे पण तुमच्या परमार्थाचं. तुमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. आई इतकी मूर्खच नाही माणसं, ही देवाच्या नावाखाली काही करायला लागले. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून. कॉमन सेन्स आहे का तुम्हाला? कॉमन सेन्स, सामान्य बुद्धी. जर महाराज लोकांच्या पाया पडून लेकरू झालं असतं, लग्न काय बॉम्बलाही केलं असतं. पण थोडं तरी डोक्याचा भाग आहे का नाही आपल्याला? 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. महाराजांचं स्पष्ट मत आहे ना रे. हे वाचलं नाही का तुम्ही कधी? नेने पुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. जगद्गुरु तुकोबा स्पष्ट सांगतात. आम्हाला तुकोबाच माहित नाही. मला सांगा, तुम्ही जुनी माणसं थोडीफार बसलेली आहे तिथे. अरे तुमच्या काळात गावाची सुरुवात वासुदेवानं आणि गावाचा शेवट रामायणानं व्हायचा. मारुतीच्या मंदिरात कोणतरी ओव्या सांगायचा आणि कोणीतरी त्याचा अर्थ सांगायचा. घर बसल्या राम कळायचा. कोणाला माहिती रे राम आज खरे? आणि माझा प्रश्नच आहे, अरे रामच नाही कळला तर मर्यादा काय करणार? सीताच नाही कळली तर पातिव्रत्य काय करणार? लक्ष्मणच नाही कळला तर वैराग्य काय करणार? भरतच नाही कळला तर भक्ती काय करणार? शत्रुघ्न नाही कळला तर बंधुत्व काय करणार? उर्मिला नाही कळली तर त्याग काय करणार? कृष्ण नाही कळला तर प्रेम काय करणार? आणि राधा नाही कळली तर अधिकार काय करणार? त्याला हे कळणं गरजेचं आहे ना दादा. यातलं एक तरी गोष्ट तुम्हाला कळली का आजपर्यंत?
एकाच्या तरी मुखात हरिपाठ आहे. कीर्तनाच्या व्यासपीठावर शब्द देते मी. ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी वाचली जाईल, ज्या दिवशी प्रत्येक गावात सायंकाळ हरिपाठानं होईल, ज्या दिवशी प्रत्येक तरुणी तरुण माळकरी असेल, ज्या दिवशी प्रत्येकाच्या मुखात जगाच्या बापाचं नाम असेल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हा विश्वास कोणीच बदलू शकत नाही. आणि आहे रे तेवढी ताकद दादा. या जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर तुलसीदास हजारो वर्षापूर्वी हनुमान चालिसेमध्ये सांगतात. कुठून आलं हे ज्ञान? जुग शस्त्र जो जन पर भानु लिल्यो ताही मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मेली मुख माही जल गई लाज गई अजरजना दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुम्हारे ते राम दुआरे तुमर कवा होत ना आज्ञा बिनु पैसारे सब सुख लेली तुम्हारी शरणा तुम रक्षक हो कोड आपण तेज समारो आपे तीन लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जो नाम सुना रासे रोग हरिस पीरा जपनंत हनुमंत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाय जो सत बार पाठ कर कोई छूटई बदली महासुकोई जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास हरिचेरा कीजे नाथ हृदय माडेरा तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय माडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. हे पण पाठ असू द्या. आम्हाला एवढंच पाठ आहे. पाहुणे जेवला का? जेवला? काही दिवसांना जेवायचे लायकीच राहणार नाही आम्ही. चांगले वागर आहे जरा. तुम्हाला भजनात मन रमत नाही? अरे कधी हेही म्हणून बघा. त्याच्यासारखं प्रेमळ कोण आहे? लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस होऊ तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला माय पापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील रे बाबा. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू विडा कुंभार विठ्ठला तू विडा आकाशी झेप रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा. आम्हाला जायचंय फक्त त्याच्याकडे. आम्हाला एवढंच करायचं. पाऊली चालती म्हणा पाऊली चालती राहिलेले 2-4 येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या जिंदगीत एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला कळलं महाराज प्रेमाने. पाऊली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची वातावरण मंडळी. पाऊली चालती यमुनीच्या तीरी काल पाहिला हरी कान हवाच वितो बासरी कान हवाच बी बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ राधे चल माझ्या गावाला जाऊ आग गोकुळ माझं गाव गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का? होय मागचे माणसं तुम्हाला देव टोचतो का? टोचतो असा टाचा टाचा. जरा तरी पुण्यवान राहा. थोडी टाळी प्रेमाने.
ना धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल हरी बोल ये ओ विठ्ठल माझे माऊलिये ये ओ विठ्ठल माझे माऊलिये सगळे महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अपने माता पिता की जय 2 मिनिटं शांत बसून या गोष्टीचा विचार करा 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता कसं काय झालं माय जगन्नाथ तो मायबाप झाला आता काय चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा चित्त ठेले अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले चरणी जगन्नाथा चित्त ठेले कस काय समाधानी झाला 16.5 वर्षाची कानपात्रा कीर्तन नामदेवरायांचं लक्षात आहे ना लक्षात आहे का कीर्तन नामदेवरायांचं कीर्तन ऐकायला कान्होपात्रा बसल्या तुम्हीच म्हणता ना जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त परमार्थात भावना महत्वाची असते म्हणे कुळ गोत्र जात महत्वाची नसते बरोबर आहे मग ही लोक कस काय एवढं वाईट बोलतात जाऊ दे ग जगे आवज्ञाची करावी संबंधे सोयेची न धरावी ऐसी ऐसी जीवी चाड बहू माऊली म्हणतात कशाला काळजी करतेस लोकांना काय बोलायचं बोलू दे जोपर्यंत लोक वाईट म्हणतायत तोपर्यंत देव जवळ करतोय मग माझी तर विनंतीच आहे लोकांनी कामापुरता वापर करावा लोकांनी त्रास द्यावा कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय माझं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते म्हणून माझी देवाकडे मागणी आहे लोकांनी मला नाकारावं आणि देवा तू मला तुझ्या पदरात स्वीकारावं एवढं सामर्थ्य माझ्याकडे यावं ह्या लोकांनी मला त्रासच द्यावा कानोपात्र म्हटलं बोलायचं सोपं आहे माऊली सहन करायचं नाही वाईट वाटतंय मलाही जायचंय पंढरपुरात मलाही बघायचंय विठ्ठल मलाही पाहायचंय बाप ओरडून सांगायचंय जगाला की जो विठेवरचा तो माझा बाप मला बिनबापाची अवलाद म्हणायचं नाही लोक बोलत होती नीच कुळातली बिनबापाची नाचणारीची वाईट वाटत होतं माऊली म्हणले पण एक वचन दे एकदा पंढरपुरात गेली की विठ्ठलला भेटल्याशिवाय माघारी यायचं वचन दिलं माऊलींना कान्होपात्रेनं
16.5 वर्षाच्या कान्होपात्रा पायात चाळ गळ्यात विना हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतायत. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा, कानडा हा विठ्ठलू कर्नाटक. नंतर फाळणीनंतर ते महाराष्ट्रात आलंय, म्हणजे आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलं अखंडितपणे. इतक्या सुंदर होत्या कान्होपात्र्या. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलावं इतक्या सुंदर दिसायच्या. पाहणाऱ्यानं पाहत राहावं इतकं गोड दिसायच्या. बिदरचा राजा दर्शनासाठी आला होता. एवढी सुंदर मुलगी इथे का नाचतीये? कोणाची आहे? अवेश्याची आहे. तिला म्हणावं इथं नाचून काय मिळणार आहे? दरबारात नाच, पाहिजे ते देतो. बोलाव तिला. येत नाही. वेश्येचा असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कान्होपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात माऊलींचं वचन आठवलं. एकदा देवळात गेली की भेटल्याशिवाय पांडुरंगाला माघारी यायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची द्यायची डोळा जगाचा बाप पाहिला. विठ्ठलाच्या चरणाला मिठी मारली, ओरडून सांगितलं, सांगा त्या जगाला मला ही बाप भेटला. लोक ओढायला लागली, बाई तुझी लायकी नाही विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवायची, अपवित्र आहेस तू, पवित्र देवाला स्पर्श करू नकोस. आता कान्होपात्रेला कळलं फार काळ आपण देवाजवळ थांबू शकत नाही, लोक बाजूला काढणार. आता एकच पर्याय. एका क्षणात कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर जीव सोडला आणि आपली भक्ती सिद्ध केली. जगाच्या बापाला समरूप झाल्या. चैतन्याची शोभा एकपणे उभा. मायबाप केलं विठ्ठलाला. देवाने तरी काय कमी केलं? लोक तरी सुद्धा म्हणली मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर नालीत मरायचं, बरी इथंच मेली. लोकांनी ओढून काढलं. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते. म्हणले याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही आहे, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात काय करायचं. धर्मपीठावर होते तेव्हा ते अधिकार होता त्यांचा. रात्रभर अनंत ब्राह्मण त्या सुंदर कृतधार शेजारी झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंताच्या स्वप्नात आली आणि सांगतो, अनंता माझ्या लेकीनं जीव सोडला की रे माझ्या चरणावर. अजून काय तिने माझ्यावरची भक्ती सिद्ध करायची? 16.5 वर्षाची पोरगी माझ्या चरणावर जीव सोडते, हे सोपं वाटतंय का तुम्हाला? आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. मी बाप आहे तिचा अधिकार आहे माझ्या घरात. माझी लेक माझ्या घरातच नांदली पाहिजे. अखंडितपणे कान्होपात्रीची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात झाली. गेलात कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा. पंढरपूरला गेलात ना दादा, तर मी सांगेल अशा प्रमाणे दर्शन घ्या. रांगेनं दर्शन घेताना गाभाऱ्यात आल्यानंतर एका झाडाची फांदी आडवी लागते तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ती फांदी कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे. आडवी आहे त्याची फांदी. नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त आहेत. कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे दर्शन. नामदेवराय म्हणले, देवा आम्ही या मुलीला तुझ्या अगोदर का मस्तक लावायचं? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो ना. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी ज्ञानोबांचं वचन मोडलं नाही म्हणून तिला मस्तक लावायचं. ती अखंडितपणे संतांच्या वचनात राहिली. आताही माझी देवा विनंती आहे, मी ही अशीच एकरूप व्हावी तुझ्याशी, एकपणे उभा. मला आहे ना देवाकडे काही मागायची गरज पडली नाही. पण मी पांडुरंग परमात्म्याकडे एक मागणं मात्र आयुष्यात नक्की मागेल. केलं तर तसं काहीच नाही आहे. आम्ही संतांच्या विचाराने विचार करायला गेलं तर फार देवाचं नाव घेतलंय वगैरे असं काही नाही. फक्त स्मरण केलंय त्याला. पण देता आलं ना विठ्ठला तर एवढंच दान पदरात टाक. ज्या दिवशी शेवटचा क्षण असेल त्या दिवशी मस्तक मात्र तुझ्या चरणावर असू दे, एवढंच मागणं माझं पांडुरंग परमात्म्याकडे. आयुष्यभराच्या कीर्तनाचं एवढंच फळ विठ्ठलानं द्यावं. आज आयुष्य कमी असलं तरी चालेल, पण भजनात असावं. ही दुर्बुद्धी कधीच येऊ नये की मी देवापेक्षा मोठा आहे. अहंकार अगतिकपणे माझ्याकडे नसावा. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असा आधारानं गर्वे येणे. स्वतःला महंत मानायची दुर्बुद्धी कधी येऊ नये. देवा तुझ्या चरणी असावं. आणि एकदा तुझ्या चरणी आलो ना मग काय देवा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद ती. एवढा आनंद झाला कसा? आमच्यासारख्या लेकराला पदरात घेतलं त्याने. काहीच नव्हतो आम्ही, पण त्याने सर्वस्व केलं आम्हाला. आम्ही त्याला बघायला गेलो, तो आमच्यासारखा झाला. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ
जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. उभा याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध. तुझ्याकडे आलो, सावध झालो, एकरूप झालो. आता माझी अवस्था ती लवणाची कुंजरे सुंदरी या लवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला माघारी आणला. आला कसा येईल? मिठाचा आहे, विरघळला. तसा जो सत्य भक्त तो देवाकडे गेल्यावर माघारी फक्त शरीर येतं, मन मात्र देवाजवळच राहतं. तू आणि मी एकरूप झालो. कसे काय? नामाने. सगळ्या वाईट गोष्टींना त्याग केला आणि फक्त तू आणि मी, फक्त भजन. विठो पाय रखो मागे. आता टाळी मुखाने ना. विठो पाय रखो मागे, विठो पाय रखो मागे, विठो पाय रखो मागे, विठो पाय रखो मागे. जय विठो पाय रखो मागे, विठो पाय रखो मागे. हा सुंदर नामचिंतनाचा टास आयोजक सुशील भाऊ रामटेके सरपंच यांच्या आयोजनातून मी सुरुवातीलाच म्हटलं, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण सरपंच असतानाही समाज गोळा करण्यापेक्षा योग्य पद्धतीनं समाज गोळा करायची बुद्धी ज्यांना जगाच्या बापानं दिली, अर्थात त्यांचे संस्कार सामर्थ्यवंत असावे. म्हणून त्यांच्या या विचाराला साष्टांग दंडवत. अगदी मनस्वी आभार सुशील भाऊंचे. अगदी सामर्थ्याने समाजसेवा करत अखंडितपणे आयुष्य जगत आज हा नामचिंतनाचा 8 तास त्यांच्या हातून घडतोय. त्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण संतोष महाराज हरिभक्तपरायण, सुरेंद्र महाराज हरिभक्तपरायण, नंदकिशोर महाराज हरिभक्तपरायण, संतोष महाराज हरिभक्तपरायण, सुरेंद्र महाराज हरिभक्तपरायण, नंदकिशोर महाराज. एवढ्या वेळेस माफ करा, पुढच्या वेळेस पाठ करून येते महाराज बरं का. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. अगदी गोड कंठ जगाच्या बापाने तुमच्या पदरात टाकलाय. तुमच्या या साधनेला साष्टांग दंडवत. या बहिणीचा अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला हरिभक्तपरायण भागवत महाराज हरिभक्तपरायण भागवत महाराज. अगदी गोड शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद भागवत महाराज तुमच्या बोटात आहे. दादा तुमच्या या साधनेला साष्टांग दंडवत. या बहिणीचा. मला कुणी विचारली ना श्रीमंती काय असते, बोट करून दाखवा. मी जगाला श्रीमंती अशी बोट करून दाखवेल महाराज. याला श्रीमंती म्हणायची जी जगाच्या बापानं यांच्या पदरात टाकली, की जगाच्या मालकाचं नाव गोड करायची ताकद यांच्याकडे. सुंदर टाळकरी. आज ही लहान लहान लेकरं इथं उभा आहेत, यांना अखंडितपणे सामर्थ्य द्यायची ताकद त्याच्यात आहे. आज इथं उभा आहेत ना, माझा विश्वास नाही, माझा अनुभव आहे. जगाचा बाप आयुष्यभर त्यांच्या पाठीमागं उभा असतं, एवढं सामर्थ्य त्यांच्या इथं उभं असण्यात आहे. त्यांचे मनस्वी आभार. विनयकरी दादा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला, कीर्तनाला समर्पक असा आवाज दिला. पांडुरंग परमात्मा तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करो, माऊलींच्या प्रार्थना. अगदी गोड सुंदर तुम्ही आवाज दिला. त्याचबरोबर कॅमेरेवाले दादा, बिचाऱ्या कॅमेरेवाल्याचं लय अवघड असतं. ते आख्या जगाचा फोटो काढतो, त्यांचाच कोणी काढीत नाही. ते मोकळंच महाराज. त्यांचं नावच आहे ना कॅमेरा. कळलं? सब तेरा कॅमेरा, असा कॅमेरा महाराज बरं का. त्यामुळे त्यांचे देखील मनस्वी आभार. सगळे तुम्ही मायबाप. खारी चाना खारीचा वाटा जसा या कीर्तनात आहे. पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीने सांगते, जगाचा बाप त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. हे सामर्थ्य या कीर्तनाच्या व्यासपीठात आहे. अखंडितपणे तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व. पुन्हा एकदा सुशील भाऊंच्या आणि सर्व संयोजक आयोजक नियोजकांचे मनस्वी आभार. शतशः प्रणाम. ही सगळी सेवा परमात्म्याच्या समर्पित. आणि दादा ही सुरुवात आहे. जर परमार्थाची सुरुवात एवढी गोड असेल तर विचार करा याचं फळ किती गोड असणार आहे महाराज. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या चरणावर, तुम्ही उपस्थित असणाऱ्या मापांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही उपस्थित राहिलात पुन्हा एकदा शतशः प्रणाम. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.